काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे गणेश बिडकर. पुण्यातील सर्वाधिक चुरशीची म्हणता येईल अशी ही लढत. महापालिकेची धंगेकर यांची ही चौथी लढत. आतापर्यंत 3 वेळा धंगेकर यशस्वी झालेत, पण चौथी लढत त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे. 4 उमेदवारांच्या प्रभाग रचनेत धंगेकरांचा प्रभाग बदलला. त्यानंतर धंगेकर यांनी स्वतः पक्ष देखील बदलला. मनसे ते काँग्रेस वाया भाजप असा प्रवास त्यांनी महिनाभरात केला. धंगेकर काँग्रेसचे उमेदवार असले तरी त्यांच्याकडे पंजा हे चिन्ह नाही, कारण एबी फॉर्मच्या गोंधळात त्यांचा काँग्रेसचा फॉर्म बाद झाला. त्यामुळे ते आता काँग्रेस पुरस्कृत म्हणून रिंगणात आहेत. तांत्रिक कारणामुळे जरा आमचं त्याच्यामुळे मला चिन्ह मिळलं नाही, पण काँग्रेस पक्ष माझ्या पाठीशी उभा आहे आणि अत्यंत जोमाने मी प्रचार करतोय. आणि ह्या भागातील नागरिक गेली 30 वर्ष मी पुणे शहरामध्ये काम करतोय. मला पूर्णपणे निश्चित खात्री आहे की मी अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही चौघही चांगल्या पद्धतीने निवडून येऊ. गणेश बिडकर यांच्याही महापालिकेत 3 टर्म झाल्यात. बदललेल्या रचनेत बिडकर यांच्या जुन्या प्रभागाचा बराचसा भाग आलेला आहे. भाजपचं गटनेतेपद, राज्यातील आणि केंद्रातील भाजपची सत्ता, 15 वर्षात प्रभागात केलेली कामं आणि जनसंपर्क या बिडकरांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे सुरुवातीला तर बिडकर यांच्या विरोधात सक्षम उमेदवारही विरोधकांना सापडत नव्हता. पण धंगेकरांच्या एंट्रीनं चित्र पालटलंय. महापालिकेत भाजपची सत्ता आली तर बिडकर यांना निश्चित मोठा रोल मिळेल, पण त्यासाठी त्यांना धंगेकर यांचं आव्हान परतवून लावावं लागेल. 15 वर्ष मी सतत नगरसेवक म्हणून केलेलं काम, या सगळ्याचं यश या ठिकाणी आमच्या पॅनेलला मिळतंय. आदरणीय बापट साहेबांचा बहुमूल्य मार्गदर्शन, दिलीप भाऊंचा वॉर्ड, बापट साहेबांचा प्रभाग, असं सगळं एकूण सगळं जुळून आलेलं समीकरण आहे. त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना कोणतेही आव्हान या ठिकाणी आम्हाला दिसत नाही. महापालिकेत 2007 ते 2012 अशी सलग 5 वर्ष धंगेकर मनसेचे गटनेते होते. स्मार्ट सिटीसाठी स्थापन करण्यात आलेल्या कंपनीचे ते संचालकही आहेत. विधानसभेच्या 2009च्या निवडणुकीत त्यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना कडवी झुंज दिली होती. अवघ्या 7,000 मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. बिडकर यांनी अद्याप विधानसभा लढवली नसली तरी ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. भाजपचे गटनेते आहेत आणि भाजपचे शहरातील महत्त्वाचे नेते देखील आहेत. त्यामुळेच या दोघांच्या लढतीकडे पुण्याचं लक्ष लागलंय. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.